आज मुक्काम प्रेस कशासाठी बोलवलेली आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 विषय आपल्यासमोर या ठिकाणी आपल्या माध्यमातून जायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला विषय म्हणजे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन 6 एप्रिल आहे आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आजची सभा बोलवलेली होती भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकारिणी. त्याचबरोबर 10 एप्रिल हा माननीय राणेसाहेब नानाराव राणेसाहेब यांचा वाढदिवस आहे. त्या 2 विषयाचं नियोजन करण्यासाठी आजची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये स्थापना दिनासाठी प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला पाहिजे. ते पार्टीचं धोरण आहे, त्याप्रमाणे तो झेंडा लावला जाईल प्रत्येक बूथवर. आपल्या तशा प्रकारचे प्रमुख त्या विभागाचे जे असतील त्या ठिकाणी मिटिंगचं आयोजन केलेलं आहे. त्या आयोजनामध्ये प्रत्येक बूथवर कसा झेंडा लावला जाईल आणि सहभागी कार्यक्रम कसे घेतले जातील हा एक विषय आहे. आणि वाढदिवस आहे माननीय राणेसाहेबांचा. आता 6 आणि 10 म्हणजे 6, 7, 8, 9, 10 हे सलग 5 दिवस एक आपले म्हणजे 6 ते 10 पर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम म्हणजे स्थापना दिन आणि राणेसाहेबांचा वाढदिवस अशा प्रकारच्या या नियोजनातून एक सलग 5-6 दिवस कार्यक्रम या ठिकाणी होतील. आणि आपल्या माध्यमातून ते पोचावून भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक बूथवर जसा झेंडा लागला जाईल त्याचप्रमाणे सदस्य नोंदणी अभियानसुद्धा म्हणजे नव्याने जे सदस्य होणार आहेत तर नोंदणी अभियान याच काळात राबवलं जाईल. आणि विविध कार्यक्रम स्वच्छता असेल, वृक्ष लागवड असेल ते अन्य जे काही कार्यक्रम आहेत ते होतील. आणि याच काळात भारतीय जनता पार्टीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या ज्या नियुक्त्या होतील त्या काळामध्ये होतील अशा प्रकारचा हा एक कार्यक्रम. आणि माननीय राणेसाहेबांचा वाढदिवस संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे त्या कोकणचे नेते आहेत, कोकणचे भावी विद्यार्थी आहेत, त्या माननीय राणेसाहेबांचा वाढदिवस त्या ठिकाणी होतो. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक जे जिल्हास्तरीय जे नियोजन झालेलं आहे ते प्रत्येक ठिकाणी स्पोर्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गेम या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामुळे यावेळी मालवणमध्ये सुद्धा गेल्या वर्षाप्रमाणे बास्केटबॉल स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. आणि त्या स्पर्धा ही राज्यस्तरीय ती स्पर्धा होणार आहे. आता एक 5 जिल्ह्यातल्या लोकांची नाव आमच्याकडे आली आहेत. आता आम्ही निकष सांगितलं अजून नाव येतील. परंतु या स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी आपण दोघांजवळ त्याची जबाबदारी दिलेली आहे. एक म्हणजे बाबा परब आणि दुसरे ललित चव्हाण. हे या स्पर्धेचं नियोजन कसं करायचं हे करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांचे बाकी ज्या सविस्तरपणे आहेत ते तुम्हाला माहिती देऊ. परंतु हे राज्यस्तरीय असेल. आता सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि असे एक 5-6 जिल्ह्याचं नाव आले. अजून येतील नाव अपेक्षित येतील. पण त्या माध्यमातून एक हा जो पूर्ण कॉमन ठरलेला कार्यक्रम म्हणजे स्पोर्ट आणि विविध कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी फळ वाटप असेल, बाकी जे हे सहभागी कार्यक्रम आहेत ते सगळे राणेसाहेबांच्या वाढदिवसावर होणार आहेत. आणि दोन्ही कार्यक्रम हे उत्साहामध्ये व्हावेत. ते एक चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन व्हावं त्यासाठी बैठक आयोजित केली. त्या बैठकीच्या माध्यमातून आपल्या प्रेससमोर पण ह्या गोष्टी आम्ही आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आता काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. जो कालावधी वर्षभराचा आहे किंवा काही कमी जास्त आहे कालावधी जे आहेत त्या ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये आम्ही त्याही ठिकाणी आमच्या स्थानिक कार्यक्रमांना सूचित केलं आहे की शक्यतो आता सारखं नाही म्हणजे पूर्वीसारखं आता राहिलं नाही. या निवडणुका सार्वत्रिकपणे म्हणजे समजा उदाहरणार्थ समजा आता पसंत त्या ठिकाणी सरपंच आहे, चौथे सरपंच आहे, सुपाळ सर ह्या निवडणुका होतील काय त्या पूर्वी सदस्य पुनर् तशा होणार नाही तर थेट निवडणुका त्या पूर्ण गावाची निवडणूक होणार. म्हणून काही न करता भारतीय जनता पार्टीची अशी भूमिका राहिली की त्या ठिकाणी शक्यतो गाव पॅनल करा, गावातील लोक एकसंध बसा, निवडणुकीमुळे कसल्याचा वादविवाद होता कामा नये आणि गाव पॅनलच्या माध्यमातून त्या निवडणुका व्हाव्यात. आणि अशी भारतीय जनता पार्टीची आम्ही तशा प्रकारे सूचना केल्या. परंतु राजकीय जर समजा काय विषय आम्ही राजकीय म्हणून करू. पण आता आमचं म्हणणं काय 1-1.5 वर्षासाठी परत निवडणुका या होत आहेत आणि परत तिकडे गावामध्ये छोटी निवडणूक आल्यानंतर ते वातावरण तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारचे कुठले वातावरण न करता ते शांततेत निवडणुका व्हाव्यात. पोटनिवडणुका ज्या आहेत त्या सगळ्यांना सदस्य आणि सरपंच असतील त्याच्यामुळे त्या ठिकाणी गाव पॅनलच्या माध्यमातून सरपंच निवडले जावेत अशी भारतीय जनता पार्टीची धारणा आहे.
परंतु तिकडे राजकीय जर काय लेवल जर लावण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही मग शेवटी नावे आम्ही उतरणार, परंतु त्या निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडा अशा आहे. दुसरा एक आपल्यासमोर एक कार्यक्रम माहिती आपल्याला माहिती आहे की आत्ता जे यादींचं म्हणजे जे मतदार यादी आहे त्याचं अपग्रेडेशन होणं म्हणजे जर ते 25 वर्षांनी होते तर आपल्या म्हणजे पूर्ण भारतभर हे चालू आहे SRIच्या माध्यमातून जे तर आम्ही त्याही आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना केल्या की आपण सुद्धा बूथवर आपले जी नावं आहेत बूथवर कशी नव्याने येते. कारण आपण आता आपल्याला माहिती असेल, आपल्याला माहिती आहे पत्रकार म्हणून आपल्याला सांगतो की आता पूर्वी मयत असायची आणि यादी फुगलेली असायची, तर आता ते तसं होणार नाही. जे सगळे जे समजा माझं नाव मतदार यादीमध्ये असेल तरी सुद्धा मला परत नव्याने फॉर्म भरता येईल आणि हा मे महिन्यापर्यंत हा सगळा कार्यक्रम संपवायचा. त्या प्रकारचा मला आमच्या कार्यकर्त्यांना आमचं BLA2 जो पार्टीचा असतो तो पण दिलेला आहे. अशी सगळी माहिती आपल्या माध्यमातून बाहेर जावी यासाठी आपण प्रेस घेतली आणि हे विषय म्हणजे दोन्ही एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्थापना दिन आणि तेवढाच महत्त्वाचा राणेसाहेबांचा वाढदिवस आपल्या माध्यमातून प्रेसला द्या अशासाठी प्रेस आयोजित केली होती. धन्यवाद.